तालुक्याचा कृष्णा सातपुते म्हणूनही संबोधलं गेलं आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळत असताना आपल्या नावाचा गौरव त्याने दर्शवला। पहिला चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय सूरज सोनावणेचा। हा चेंडू काहीसा कमी गतीने परंतु तितकासा कमी उसळीचा राहिला। मी म्हणेन की अभि केसरकरने जाणून घेतलं की पहिला चेंडू कशा रीती हॅलो ऑन साइडला चेंडूला सर धाडलाय आजच्या दिवसातील आणि पहिला दिव्यांच्या बॅट मधून निघणारा हा सणसणीत चौकार। जी दिव्यांशी सुरुवात केली आहे ना जिथे मात्र तो पाहायला मिळतोय की मी मात्र थांबणार नाहीये। माझा नॅचरल गेम जो आहे ना अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स फॉर्म ऑफ क्रिकेट अनेक वेळा आपण म्हणतो आणि तो इथे दाखवत असताना पाहायला मिळतोय दिव्यांश। धावसंख्या पुढे 7 आकड्यावरती लोअर फुलटोज आहे ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तद्वर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार। या स्पर्धेमधील 186 वा चौकार येत असताना पाहायला मिळाला। लोअर फुलटोस बनवला 3 चेंडू फेस केलेत आणि 10 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय। लोअर फुलटोस बनवला आणि लीला या मिड विकेटला चौकार ठोकलाय। पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये। हा झेल महत्वाचा कोण घेणार सेकंड अटेम्प्ट मध्ये झेललाय झेल खेळाडू क्रमांक पहिला दिव्यांश बाद। हा झेल महत्वाचा कोण घेणार सेकंड। लालच बुरी बला है हुआ किसका इससे भला है। चेंडू बॅट वरती येत आहेत मी मारू शकतो हे ठाऊक होतं परंतु कुठे ना कुठेतरी एक प्रश्न असा उद्भवतो की या फटक्याची आवश्यकता होती का। एक चांगली शॉर्ट बट स्वीट एक चांगली सुरुवात करून दिली आहे। 11 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय। अभि मैदानामध्ये आहे। नवीन फलंदाज सुमित दाखल झालाय। खोलवर टप्प्याचा चेंडू हा बॉलीवरती घेऊन ट्राय केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव जरूर येते। पहिलं षटक इथे संपुष्टात येते। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय। 12 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाच्या अंती पहिली मॅच मैदानामध्ये रंगतीये। एक गणपतीचं निखिल यांना विनंती करूया एक गणरायाचं सुंदर संगीत घेऊन या आणि तदनंतर आपण वळूया मैदानामध्ये। वरती येतोय देवळेचा हा गोलंदाज आणि निलेश दादांचा बंधूही आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। हा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिट परतावं लागलं असतं खेळाडूला परंतु इथे अशा धावसंख्येची गरज होती का अशा धावा अंगलट येऊ शकतात। इथे स्वतः नाखुश आहे तो कर्णधार सूरज सोनावणे क्षेत्ररक्षकावरती। हा डायरेक्ट हिट लागू शकला असता। क्रिकेट आहे जर तरला अजिबात स्थान नाहीये। एक धाव येते जिथे आपण पाहिलं ना तर गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज आशिषचं क्रिकेट जर का आपण पाहिलं ना तर तो ज्या पद्धतीची फलंदाजी करतो गोलंदाजी ही तितकी सुंदर करत असताना पाहायला मिळालाय। 3 डायमेन्शन प्लेअर आहे स्वतःच्या बंधूच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय। एक धाव आली आहे 13 धावा धावफलकावरती आहेत। दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा आशिष
राईट मोर द विकेटने इथे हलक्या हाताने जस्ट चेक केलाय फटका, काही काळ हवेमध्ये फ्रंट लेग पुढे आणलं आणि शॉर्ट बॅकलेफ्टने ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न इथे केला. चेंडू मात्र एक धाव मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये देऊन जातोय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिली तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर आघाडीला आलेला दिव्यांश एक चांगली सुरुवात करून तो तंबूच्या आसऱ्याला आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. अखूट टप्प्याचा चेंडू 38 सर्कल आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. मोठा फटका खेळण्याचा पवित्रा इथे घेण्यात आला अभिच्या माध्यमातून. चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. धावा धाव फलकावरती आहेत त्या 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात झाली आहे, परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याचा आशिष याच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतो हा एक सणसणीत दणदणीत चौकार. निखिलजी कापडेकरांचं कौतुकही तितकंसं आपण करूयात की संपूर्ण पोलादपूरभर ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात ना, त्यांचा डीजे असतो आणि नृत्यमय वातावरण, संगीतमय वातावरण निर्माण करण्यामध्ये ते कोणतीही काटकसर करत नाहीत आणि एक चांगलं कामकाज ते करतायत. मैदानामध्ये आलाय चौकार. मी विनंती करेन की आपले प्रेक्षक वर्ग असतील अथवा आपले व्हॉलेंटियर्स असतील, चेंडू बाहेर गेला ना की मित्रांनो लवकरात लवकर मैदानामध्ये येऊ द्यात, तितकासा वेळ आपला वाचेल. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 18. हा फटका देखना दर्जेदार पाहायला मिळतोय. एक दिमागदार फटका पाहायला मिळाला. अभि केसरकरच्या बॅटमधून षटकार. बाबू सिनकर साहेब, आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. बाबू सिनकर, आपण व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती या. बाबूजी सिनकर साहेब यांचंही आगमन झालंय. त्यांचं स्वागत षटकारानं केलं. मैदानामध्ये कमबॅक पाहायला मिळाला. एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला आणि तदनंतर आशिष याने जे काही बॉडी लँग्वेज दाखवली ना, त्याची देहबोली पाहायला मिळाली. त्याने चेंडू फील्ड केला आणि लगेचच यष्टांवरती थ्रो केला. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. करंट रन रेट 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जी सरासरी हवी होती ना, ती अभि केसरकरने इथे बनवली आहे म्हणता येईल. एक छोटीशी विश्रांती घेऊया. 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांच्या मॅच मध्ये 12ची सरासरी गाठली ना तर 72 बनतील. डीजेकडे जाऊया. एक दिग्गज समालोचकांचं आगमन इथे होत आहे, ज्यांनी रतनबुवा सारखी स्पर्धा गेले अनेक वर्ष आपल्या शब्द सुमनानी गाजवली. रत्नागिरी, गोवा या ठिकाणावरती जाऊनही आपलं चांगलं समालोचन ज्यांनी सादर केलं आणि अनेक वर्षाचा दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, असे प्रसादजी परब सर यांचं इथे आगमन होत आहे. गुड मॉर्निंग आणि वेलकम. तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरज सोनावणे हलक्या हाताने ऑन दी पॅड आलेला चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, जिथे एक धाव शॉट फाईन लेग क्षेत्रामधून अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 रन्स ऑन अ बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुसज्ज असं असणारं मैदान आणि चहूबाजूला असणारी सीमारेषा. 38 सर्कलचं जे काही विवरचना होती ती आता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कमी उचळीने परंतु अधिक वेगाने टाकण्याचा या चेंडूवरती प्रयत्न केला होता सूरज सोनावणेने. चेंडू आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलकावरती सध्याच्या घडीला धावा पाहिल्या तर 25 आहेत.
हा फटका बॅटच्या टोला लागलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे, तिथून अशी फेकी करणार. तद्वर मात्र धावा मिळतात त्या 2. स्ट्राईक रोटेट केली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं जास्तीत जास्त गरजेचं राहिलंय आणि ते मात्र अभि करत असताना पाहायला मिळतोय. कर्णधार इथे लिडिंग ऑन द फ्रंट पाहायला मिळालाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर जरूर मिळते. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल. 28 धावा धाव फलकावरती आहे. 28 रन्स ऑन अ बोर्ड. 28 धावा धाव फलकावर. एक चांगली साजेशी सुरुवात, स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक कव्हर ड्राईव्हचा नमुना पेश केला. सुमित याच्या बॅटमधून जो काही हाफ व्हॉली, ज्युसी हाफ व्हॉलीचा चेंडू जो पाहायला मिळाला त्याला ड्रिव्हन केला टू द कव्हर. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 पुढे. ऑन साइडला खेचलाय, चेंडूला सरळ धाडलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय षटकारासाठी. पदाखाली खेळणारे खेळाडू आहेत. त्यांनी कुठेतरी म्हटलं होतं मनाशी की हा निर्णय तितकासा योग्य आहे का, परंतु योग्य ठरवण्यासाठी अभि खंबीर आहे आणि म्हणूनच की काय तो इथे मैदानाच्या आतमध्ये धावा कुठून काढतोय. 35 धावा धाव फलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 3 षटकांमध्ये कितपत धावा बनवल्या जाणार, थोडीशी घाई करा. जिथे पहिली मॅच रंगताना पाहायला मिळते, दिवसाला 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली मॅच मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये एक मॅच जी अंतिम झाली ती 5 षटकांची झाली होती आणि आजच्या दिवसामध्ये तसं काहीही करायचं नाही आयोजकांना आणि यासाठी आपणही तितकंसं कटिबद्ध असायला हवं. संघांचं सहकार्यही तितकंसं महत्त्वाचं आणि मोलाचं राहणार आहे. गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक घेऊन समीर सज्ज होतोय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळले. डीप मधून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडूला फील्ड करतोय. तद्वर मात्र 1 धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धाव 2 धावा येतात. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन अ बोर्ड. एक चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. सुमित वाघमारे ज्या पद्धतीने तो खेळतोय, पुन्हा एकदा जागा बनवतो शोकसाठी. 1 धाव तर जरूर मिळत असताना पाहायला मिळते. स्वतःपासून वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. एक वेगळ्या टान्सने तो उभा राहतो आणि उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला स्वतःपासून विलगीकरण करत असताना हलक्या हाताने खेळण्याचा तो प्रयत्न इथे करतोय. संघाची धावसंख्या 1 पुढे. 38 रन्स ऑन अ बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 1 गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. 11 चेंडू 22 धावसंख्येवर अभि खेळतोय. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नाखुश आहे स्वतःवरती अभि. या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकलेला नाही आहे. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला, गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु तितकासा हा धावसंख्या 1 पुढे सरकतीये. संघाची धावसंख्या आहे ती 39. तितकासा कर्णधार यशनांच्या पाठीमागूच खुश पाहायला मिळाला. चेंडू एकेरी धावेचा फटका आल्यानंतर
चेंडू फिरवण्याचा प्रयत्न एकशा कव्हरला. चेंडू एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खरी किरीटा परी ठेवण्यात आलाय टीपमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. आडव्या बॅटने केलेला हा फटका अलॉंग विथ द कार्पेट ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर मिळाली या चेंडूवरती आणि या एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना ती 44 या घरात. 44 धावा धाव फलकावरती. 44 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पुलरलँड मध्ये काही पाहायला मिळाला होता. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. एक धाव तर जरूर येते. शॉर्ट मिड विकेटला 38 सर्कलच्या जवळ फील्ड करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने हे षटक संपलं. चौथं 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 45 धावा धावफलकावरती आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करण्यात आलं. आशिषला पुन्हा एकदा प्राचान करण्यात आलंय. ज्या आशिषने या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिली ना, तर जी काही गोलंदाजी त्याने केली, 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एकही सफलता त्याला प्राप्त जरूर झाली नसेल, परंतु त्याने एक षटकार, एक चौकार जरूर खाल्ला आपल्या षटकामध्ये. परंतु ते 4 चेंडू, बाकीचे 4 जे चेंडू होते ना उर्वरित, ते त्या वेगवेगळ्या धाटणीचे त्याने हाताळताना पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्कवरती आशिष पुन्हा एकदा दाखल होतोय. एक्सपिरियन्स आहे तितकासा, दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केलाय. अभिच्या विरोधात तो सज्ज होतोय. बॅटची टॉप एज, लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते, क्षेत्ररक्षण करण्यात येईल. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. हाईट कमी आहे या गोलंदाजाची. स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामेंट. आपण म्हणतो की छोटा पॅकेट बडा धमाका, परंतु जो चेंडू त्याने हाताळलाय ना, तो उसळी घेणारा राहिला. कमी हाईटच्या गोलंदाजाला तितकेसे चेंडू उसळी घेणारे टाकणं सोपं काम नाही आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला, जो मात्र फ्लाय स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 या आकड्यावरती. कालच्या दिवशी असा एक गोलंदाज पाहिला जो संदीप सरांच्या संघामधून खेळत होता. डावखुरी हाताचा गोलंदाज. अखूट टप्प्याचे चेंडू टाकून अगदी डोक्याच्या पर्यंत चेंडू त्याने उसळी घेणारे टाकले होते. अंकित, हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. एक देखणा फटका पाहायला मिळालाय. इन टू द गॅप. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. अभि केसरकरच्या बॅट मधून. अभि केसरकरचा क्लास, बॅटिंग झक्कास. चौकार. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. काय क्लास दाखवला इथे. आपल्या संपूर्ण संघाची धुरा खांद्यावरती घेतली आणि तो मैदानामध्ये दमखम दाखवत असताना पाहायला मिळतोय. चौकार आणि संघाची धावसंख्या अर्धशतक. 51 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 51 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा आशिष. 6 चेंडू ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव तर जरूर येते. दुहेरीसाठी पलटणार का? कॉल दिलाय. येस, आणि दुहेरी धाव देखील कंप्लीट केली आहे. सुंदर रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. हे ताळमेळ आहे. ज्या वेळी मात्र प्रीमियर लीग स्पर्धा होता त्यावेळी मात्र ताळमेळ ही गोष्ट, आणि हा शब्द फार महत्त्वाचा ठरलाय आणि तो इथे फॅक्टर पाहायला मिळतोय. ताळमेळ सुंदर जमतंय. दोन्ही खेळाडूंचं कॉम्बिनेशन चांगलं जमलंय आणि इथे ते चांगल्या रीतीचा खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फिल्डर के मस्तक पे दस्तक देने वाली गेंद सीमारेखा के बाहर 6 रन के लिए.
59 धावा धावफलकावरती आहेत. 59 रन्स ऑन अ बोर्ड. या षटकारणीची धावसंख्या फ्लाय होतीये. पहिलं सत्र मैदानामध्ये रंगतंय. सकाळचं सत्र आहे, पहिली मॅच आहे. 59 धावा धावफलकावर. एक चांगला फटका पुन्हा एकदा खेळलाय. स्ट्राईक रोटेट करतोय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यास पसंती दिली आहे इथे अभि केसरकरने. अभि 18 चेंडूमध्ये 38 धावसंख्येवरती नाबाद खेळत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर ती 60 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 18 चेंडू 38 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का अभिच्या बॅटमधून, हेही पाहावं लागेल. 60 रन्स ऑन अ बोर्ड. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एक छोटी विश्रांती. डीजेकडे जाऊया. साऱ्या जगात मधील प्रणव गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रणव गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. वय वर्ष केवळ 15 आणि ज्या पद्धतीने या गोलंदाजाने ही इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, अंकितच्या पावलावरती पाऊल मी म्हणेन की टाकलाय. याही गोलंदाजाने पहिला चेंडू हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल धरणीला दान. अभिचा हा झेल शेवटच्या षटकामध्ये फार महत्वाचा होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय ना, एक वेगळ्या पद्धतीचा एफर्ट देण्याचा प्रयत्न केला. झेल धरणीला दान दिला गेला. धावा मिळाल्या 2. संघाची धावसंख्या 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरकते 62 या धावसंख्येवरती. मंगेजी बेलोसे साहेब देखील उपस्थित आहेत. निलेशजी साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. तमाम मान्यवरांचं आणि आयोजकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. हा फटका बॅटची लिडिंग एज. सूरज सोनावणे स्वतः कॉल देतोय. मी चेंडू खाली येणार. झेल त्याने टिपलाय. खेळाडू क्रमांक 2 अभि केसरकर. 19 चेंडू आणि 40 धावांची वादळी झुंजार खेळी करून बाद. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग हे गीत आलं ना. या पोलादपूर तालुक्याने 2 युवा गोलंदाज पोलादपूर नगरीला दिले, पोलादपूर तालुक्याला दिले. अंकित गोळे जो मात्र वय वर्ष 17 आहे आणि ज्याला मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाहतोय आपण, प्रणय नरे, जो मात्र पाहायला मिळतो केवळ 15 वर्षाचा हा युवा गोलंदाज आणि त्याने अभिसारखी एक मोठी मासळी जाळ्याला अडकवली आहे. हे पोलादपूर नगरीने दिलंय. पहिल्या पर्वामधील हे 2 युवा गोलंदाज या तालुक्याला मिळालेत. हे म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. काय गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये कशा रीतीचे चेंडू हाताळावे ना, हे संपूर्णतः जाणतोय. खोलवा टाप्याची गोलंदाजी प्रणय करत असताना पाहायला मिळालाय. चेंडू येतोय प्रणव नरे जो मात्र पाहायला मिळतोय, जो ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. दुसरा चेंडू त्याने पुन्हा एकदा संधी निर्माण केली. संधीचं सोनं झालं. तदनंतरचा चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणवचा हा चेंडू ऑन साइडला. सुमित्याच्या बॅटमधून बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. सुमित वाघमारेचं कौतुक करूया, परंतु विघ्नेश डोळेचंही कौतुक करायला हवं. काय कॅमेरामध्ये कॅमेरा वर्क पाहायला मिळाला त्याचा. त्याने मात्र कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये हा चेंडू कव्हर केला. षटकार आला. 6 धावसंख्येच्या मदतीने 68 धावा धावफलकावरती आहे. 68 रन्स ऑन अ बोर्ड. 68 धावा धावफलकावरती आहे. सुमित सोनावणे ऑन फायर. 10 चेंडू 18 धावसंख्येवर नाबाद. हा चेंडू बॅटची चायनीज कट घेतली, परंतु यष्टांच्या पाठीमागे इनसाइड एज लागल्यानंतर जिथे झेल घेण्यामध्ये
असमर्थ राहिला तो मात्र इथे सूरज, परंतु स्ट्राईक रोटेट होऊ दिलेली नाही आहे. एक धाव जरूर आली. जो सुमित जिथे मात्र मोठी फटकेबाजी करत होता तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 69 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू या षटकातील असणार आहे. 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवरती. न्यू मॅन, न्यू बॅटर. प्रदीप साठी हा चेंडू, खेळाडू बाद होतोय कव्हरला झेल देऊन, आणि अजून एक सफलता या षटकामध्ये. या षटकामध्ये 9 धावा आल्या, 2 गडी बाद झाले. बनल्या धावा 69. 70 धावांचं लक्ष इथे उभारण्यात आलंय. पहिली मॅच आहे, पहिलं सत्र इथे संपुष्टात आलंय. नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं, काय बिघडतं, ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्षाचा दांडगा अनुभव, अनेक वर्ष ज्यांचं समालोचन ऐकत असताना आम्ही आज घडलोय, परंतु त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया प्रसादजी परब सरांना. थँक्यू. चूक, थोडासा फंबल होते क्षेत्ररक्षक, तोपर्यंत क्विक सिंगल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होणार. आखो मी इशारा. 1 शॉट पंच सिग्नल करतायत. 1 शॉट, फक्त एकच धाव अंकित केली जाईल धावफलकावर. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये, नॉट ऑन द लाईन, लाईनच्या आतमध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करायची किंवा जाऊन टेकवायची आहे, तरच ती धाव तिथे ग्राह्य धरली जाईल. हीच मात्र सूचना पंच देत आहेत. धावसंख्या धावफलकावर प्रशांतच्या बॅटमधून 1 धाव. प्रणय पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या त्याने तो मारा करतोय, राईट मोर द विकेट. गुडलेंचा चेंडू आहे, ऑन द टोस उभा राहून फलंदाजाला एक चकवा दिला आहे चेंडूने. सरप्राईज डिलिव्हरी.
आणि बरोबर तुम्ही आता बॅटच्या खालून चेंडू निघून जाते. खूप लवकर फटका खेळला आणि पोझिशन जर बघितली तर बॅट्समनची ऑन द टोस उभा होता, त्यामुळे बॉडी बॅलन्स थोडासा बिघडला. अशा मुवमेंटला चेंडू पाहता तुम्ही बॅटच्या खालून वेगाने निघून जातोय, तो यशस्वीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम, धावफलकावर 1. पहिल्या चेंडूवर 2 धावा निश्चितच घेतल्या होत्या, पण पंचांनी सांगितलं की 1 शॉट आहे, त्यामुळे 1च धाव इथे अंकित केली जाते. ओव्हरपिच आहे, ऑफस्टमच्या बाहेर, वाईट सिग्नल पंच करतायत. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आहे प्रणय. बघा शक्यतो चेंडू खेळाडूच्या हातामध्ये द्या, कारण अजूनही ड्यू फॅक्टर आहे मैदानावर. चेंडू लवकर खराब होऊ शकतो. हां, जास्त वेळसुद्धा घेऊ नका, कारण आपण पूर्ण दिवसामध्ये आपल्याला एकूण 9 सामने कव्हर करायचे असतात, त्यामुळे प्रत्येकाने मात्र ही जबाबदारी सांभाळा या क्रिकेट स्पर्धेची. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. व्हेरी गुड मॉर्निंग. हा चेंडू क्रॉस बॅटेड शॉट, मिस टाइम फटका, स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक जज करतोय. अँड विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागला मैदानावर आराध्य इलेव्हन या संघाला. धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना 70 आणि पहिलीच विकेट मात्र मिळते ती गोलंदाज प्रणयला. खूप खूप धन्यवाद. 10 डिसेंबर शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर आज पहिलाच सामना तुम्ही बघितलं. 6:30चं टायमिंग होतं आणि ज्योती एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली या ड्यू फॅक्टरमध्ये आणि 69 धावा कुठल्या. गुडलेनचा चेंडू ऑन साईडला पुल केला, अप्रतिम फटका स्वेरलेला क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे आणि तोपर्यंत मात्र मिळते ती 1च धाव. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला हा फटका. धावसंख्या धावफलकावर 3. सूरजच्या बॅटमधून हा फटका धाव स्वतः खातं 1 धावाने तो उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. नवीन आलेला फलंदाज ऋषी ऑन स्ट्राईक. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सीझन 1 पहिलं पर्व. थोडासा ओव्हरपिच, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. हाफ वॉली करून चेंडूला ड्राईव्ह केलं. स्लिम मिड ऑफमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1च धाव मिळते चेंडूवरती ऋषीने खातं उघडलं 1 धावेने. संघाची धावसंख्या अंकित होते एकूण धावफलकावर 4 धावा. 4 लॉस ऑफ 1. चेजिंग द टोटल ऑफ 70 रन्स इन द 6 ओव्हर. 6 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय सज्ज होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. भरपूर फलंदाज शफल झाला. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, पूल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आणि चेंडू यष्टीच्या वरून वेगाने निघून जातोय. षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माफक 4 धावा धावफलकावर आहेत. लक्ष गाठायचं या 6 षटकांच्या सामन्यामध्ये 70 धावांचं, ते म्हणजेच आराध्य इलेव्हन या संघाला. आणि या संघाचा पहिलाच गडी बाद होते. पहिल्या षटकामध्ये यश मिळते ते गोलंदाज प्रणयला आणि मात्र खूप सुंदर झेल टिपला, म्हणजे स्क्रीनच्या समोर तो अभि केसरकरने. आणि पहिलाच धक्का लागला तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असताना प्रशांतच्या स्वरूपामध्ये. दोन्ही एंडने तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये खूप चांगला प्रयत्न होता. पोलादपूर तालुक्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळतं आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतं आहे. यावर निश्चितच तुम्ही चांगला क्रिकेट स्पर्धा खेळला आहात, पण आपल्या तालुक्यासाठी आपण खेळत आहात. विविध संघातून तुम्ही खेळतात, विविध फ्रँचायझीमधून तुम्ही खेळतात. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीचा ज्या ओनरचा जो विश्वास आहे तो विश्वास प्रत्येक खेळाडूला इथे सार्थ ठरवायचा आहे आणि पहिल्याच पर्वात आपल्याला एक दमखम दाखवत असताना एक चांगली कामगिरी करायची आहे आपल्या तालुक्यासाठी आणि निश्चित आपल्या फ्रँचायझीसाठी सुद्धा. धावसंख्या धावफलकावर 4. गोलंदाजी मार्गावर स्वतः इथे आता अभि इज अ व्हेरी गुड अँड ग्रेट ऑलराऊंडर इन द टीम. अभि केसरकर. स्ट्रायकिंग गेला फलंदाज ऋषी ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये आणि त्याचबरोबर एक प्लस सुद्धा धावसंख्या अंकित होते. वाईट +1 अशा 2 धावा ॲड केल्या जातील धावफलकावर. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. अंकित होते एकूण धावफलकावर त्या 6 धावा. गुडलेनचा चेंडू इथे निश्चित टाकला होता, पण हलकासा आउटस्विंग झाला. एसटीच्या मागे चेंडू निघून गेला. कीपरसुद्धा बीट होते. अशा मुवमेंटला अजून एक धाव ॲड होते धावफलकावर, तीसुद्धा 22च्या स्वरूपामध्ये. अशा एकूण धावसंख्या अंकित झाल्या ती एकूण धावफलकावर त्या 6 धावा. अभि केसरकर. बघायचे 2 खेळाडू आतापर्यंत आपण बघत आहोत डीपमध्ये सेट झालेत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. थोडासा ओव्हरपिच,
थोडासा मागे येत असताना फलंदाजने मात्र कट केल्या चेंडूला, गलीमध्ये चूक होते, 2 धावांचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. याच चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अत्यंत सॉफ्ट हँडने फटका एक्झिक्यूट केला, जागा बनली, मागे आला आणि जास्त मोठा फटका नव्हता किंवा कुठल्या प्रकारचं टायमिंग तिथे मात्र नव्हतं. फक्त चेंडूला स्टिअर केलं पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट गली या क्षेत्रामध्ये आणि तिथून मात्र 2 धावा या चेंडूवर वसूल केल्या त्या फलंदाज आघाडीचा, तो म्हणजेच सूरजने. आणि धावसंख्या दिला आकार धावफलकावर तो 8 या धावसंख्येवर. फिल्डिंग इज मच इम्पॉर्टंट पार्ट इन द क्रिकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, अप्रतिम फटका, जागा बनवली आणि फटक्याला एक्झिक्यूट केले लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने. अप्रतिम झेल, सुपर कॅच, भाग पाडला इथे मात्र अभिने हा झेल देण्यासाठी, हा फटका खेळण्यासाठी तो सूरजला. आणि दुसरा धक्का लागतोय तो आराध्य 11 या संघाला. फलंदाज बाद होतोय तो आघाडीचा सूरज. दोन्ही ओपनिंग बॅट्समन तंबूत परतलेले आहेत. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर 8 असताना दुसरा धक्का लागलाय तो आराध्य 11 या संघाला. 70 धावसंख्येचा पाठलाग ते करण्याचा प्रयत्न ते करतायत. बघायचं आतापर्यंत षटक क्रमांक 2 चालू आहे. अभि, हो, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, अत्यंत भन्नाट वेग होता या चेंडूवर. गुडलेनच्या थोडंसं पुढे पिचिंग केलं चेंडू, हलकासा आउटस्विंग सुद्धा होतोय आणि डॉमिनेट करून जातोय स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषीला. 4थ्या क्रमांकावर आले फलंदाज आशिष. 2 गडी बाद, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आता मिडल ऑर्डर बॅट्समनवर, 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवर. कारण 70 धावसंख्येचा पाठलाग त्यांना 6 षटकांमध्ये करायचा. आतापर्यंत आले 8 धावा. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे, टायमिंग होत नाही आहे आणि याचा फायदा उचलले तो अभिनय. एका सुरामध्ये एका विशिष्ट लाईनीमध्ये गोलंदाजी करतोय अभि केसरकर. सूर गवसलाय अभिला, कारण पहिले काही चेंडू निश्चित होते त्याने वाईट टाकला होता, पण नंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. 1 विकेटसुद्धा या षटकात त्यांनी मिळवून दिली पॉवर प्लेच्या षटकात. अभि केसरकर कॉमेंट्री बॉक्स स्टँडकडून उजव्या हाताने ओ द विकेट. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, लाऊड अपील पंचांकडे करतायत. स्ट्रॉंग अपील पंचांकडे झालं होतं अभिकडून. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत पंचांनी मात्र सिग्नल दिला नॉट आऊट. इम्पॅक्ट काय आहे, पिचिंग काय आहे, हाईट फॅक्टर काय आहे, या सगळ्या गोष्टी पंचांनी स्वतःशीच विचारल्या. त्यांना स्वतःचं उत्तर दिलं आहे, ते निश्चितच नाबाद. पिचिंग ऑफ डिलिव्हरी, हाईट फॅक्टर, इम्पॅक्ट काय आहे, तो स्टंपच्या समोर फलंदाज होता की नाही, या सगळ्या गोष्टीची पडताळणी पंचांना करावी लागते. अँड डॉट बॉल वन्स अगेन. धावसंख्या 8, लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस चेंडू आहे, अप्रतिम डिलिव्हरी, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये अभिने. 1 विकेट जेव्हा मिळवली आणि तिथून मात्र कॉन्फिडन्स खूप वरच्या लेवलचा पाहायला मिळाला आणि अभिने मात्र या संघासाठी दाखवून दिले की ज्योती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मी खेळतोय आणि या संघ मालकांनी, या फ्रँचायझीने मला विकत का घेतलं याचं उत्तर देत असताना समोरच्या संघाला तो डॉमिनेट करतोय. बॅटिंग करत असताना तब्बल 40 धावांची एक अप्रतिम आणि वादळी खेळी त्याच्याकडून पाहायला मिळाली. एक झुंजार खेळी, एक विश्वसनीय खेळी पाहायला मिळाली. 8 धावा धावफलकावर. आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा मी काय करामत करू शकतो किंवा गोलंदाजीमध्ये मी काय हुकूमत गाजवू शकतो ती मात्र दाखवत असताना घरी या षटकात अभिने अप्रतिम षटक हाताळलं. या षटकात सुद्धा धावायला त्या 4 आणि 1 गडी बाद केला आहे तो अभि केसरकरने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. धावसंख्या धावफलकावर 8. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते 3रं षटक घेऊन, तो म्हणजेच सुमित. सुमितचा पहिला चेंडू, राऊंड विकेट. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. षटकार. प्रेशर थोडंसं ट्रान्सफर केलं या षटकाराने.
आणि धावसंख्येचा वेगसुद्धा वाढला आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 14 धावा. बॅक टू द बॉलर, ओव्हर द बॉलर्स हेड. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवर येतो. एकाच धाव तिथे मिळते या चेंडूवर फलंदाजाला. षटकाराने आगाज केला तो आशिषने. धावसंख्या 1ने पुढे सरकते. एकूण अंकित होते धावफलकावर त्या 15 धावा. 15 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. या षटकात थोडंसं दडपण दूर केलं आहे सुमितच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत असताना. कारण 70 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा आहे तर तुम्हाला असेच फटके निश्चितच वसूल करावे लागतील गोलंदाजांसमोर. फुल लेंथ आहे. चांगला फटका कव्हर्समध्ये. शेतशक तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर करेल. मिळते ती फक्त एकच धाव. तिसरा क्रमांकाचा फलंदाज ऋषीला तुम्ही बघत आहात. भरपूर चेंडू डॉट. जर मागचं षटक जर बघितलं अभि केसरकर त्यासमोर होता आणि जवळजवळ 4 चेंडू डॉट खेळल्यानंतर 5व्या चेंडूवर त्याच्याकडनं 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. सुमित राऊंड विकेट. ओव्हर पिच आहे. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. आणि बरोबर खेळाडू त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. सरप्राईज झालाय फलंदाज की एक्झॅक्टली चेंडू ज्याप्रमाणे त्याने एक्झिक्यूट केला. टायमिंग खूप सुंदर होतं पण ताकद थोडीशी कमी पडते, एनर्जी कमी पडते आणि धक्का लागतो मैदानात. तो तिसरा आराध्य 11 या संघाला आणि फलंदाज बाद होते 4थ्या क्रमांकाचा आशिष. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आयोजन कमिटी यंगस्टर पोलादपूर आणि यंगस्टर पोलादपूरचे मालक मंगेश बेलोसे, सिद्धेश शेठ, संदीप कदम, स्वप्नील चोरघे, ओमकार गाडगे, छोटू दीक्षित, विजय तळेकर आणि विजय दळवी. अप्रतिम कामगिरी. कारण यंगस्टर पोलादपूर सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे मात्र नाव नवीन उभारी घेतो आहे, नवीन एक आपली जागा बनवत आहे यंगस्टर पोलादपूरच्या माध्यमातून. आणि हाच प्रयत्न आहे पोलादपूर तालुक्यातल्या खेळाडूंना एकत्र आणून त्यांच्याकडनं चांगलं क्रिकेट खेळून घेत असताना एक चांगला दर्जाचा संघ बांधायचा आहे. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन थोडंसं केलं आहे सुमितने. बॅटच्या आतलीकडे शॉर्ट स्क्वेअरला चेंडू निघून जाते तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिल केसरकर. चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धावसंख्या आपण बघूया. अंकित झाली एकूण धावफलकावरती 17 धावा. 17, लॉस ऑफ 3. हा चेंडू हवेमध्ये हलकासा चेंडू आउट स्विंग होतोय आणि डॉट बॉल. तिसरं षटक समाप्त. ते पूर्णपणे डॉमिनेट करत असताना या तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज संगनायकाने वापरला. पहिलं षटक आपण बघितलं गोलंदाज प्रणयचं. या षटकात 4 धावा खर्च करून 1 सफलता मिळवली. त्यानंतर अभिचं एक षटक 4 धावा खर्च करून त्याने सुद्धा 1 सफलता मिळवली. या षटकात सुद्धा गोलंदाज आपण बघितलं सुमित याने सुद्धा 1 सफलता मिळवली आणि धावा खर्च केल्या. त्या एकूण धावफलकावर 9 धावा. अत्यंत इकॉनॉमिकल. म्हणजे तिन्ही षटकांमध्ये आपण सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या बघितली आहे. ती मात्र डबल डिजिटमध्ये करण्याची गरज आहे आराध्य 11 या संघाला. कारण त्यांना 70 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. आतापर्यंत अंकित झाले एकूण धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर माफक 17 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून तुम्ही बघू शकता स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. गौरव सावंत मला असं वाटतं 1 दिवस अगोदरच या स्पर्धेमध्ये ते दाखल झाले, मैदानावर दाखल झाले. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 धावांची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर 4था फ्रेश गोलंदाज संघाने वापरला आहे विजय. विनय तळेकर माझ्यासोबत जे आमचे गुणसंख्या लेखक आहेत मला सांगतात की हा गोलंदाजीने मात्र कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या होत्या. समोरच्या संघाला दिल्या नव्हत्या करायला. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. 4थ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी विजय. पहिला चेंडू या षटकातला ओव्हर द विकेट आहे आणि पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका. डोळ्यांचा अक्षरशः पारडा फेडणारा, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा हा फटका. षटकार. उडी घेतले जाऊन विसावले धावफलकावर एकूण 23 या धावसंख्येवर. अशाच फटक्यांची गरज आहे.
मग ज्याप्रमाणे उल्लेख केला की आमच्या स्कोररने की कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूत 4 धावा करू दिल्या नव्हत्या, पण त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं जेणेकरून बाकीच्या गोलंदाजांवर प्रेशर येईल. 17 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघांसाठी. खास करून फलंदाजी करण्यासाठी मोठा स्ट्रगल करावं लागणार आहे. एक खूप मोठी भिस्त आहे त्यांच्यासमोर. एक खूप मोठा डोंगर आहे. तो डोंगर त्यांना पार करायचा आहे. 17 चेंडू आणि 47 धावांची गरज. विजय शॉट ऑफ गुड लेन. हवेमध्ये चेंडू. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आउट. षटकाराचं उत्तर विकेटने दिले गोलंदाज विजयने आणि फलंदाज बाद. .2 over completed, 16 ball and 47 to win is the equation for Aradhya 11. आणि विजयला मिळते ती पहिली सफलता. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण बघत आहोत मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच ऋषी 3ऱ्या क्रमांकावर. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जर बघितलं तर ऋषीच्या बॅटमन आतापर्यंत आपण बघितलं तर फक्त 2 धावा. यासाठी त्याने एकूण चेंडू घेतलेत ते 7, म्हणजे 5 चेंडू निर्धाव आहेत त्याच्यातले. विजयचा पुढचा चेंडू थोडासा ओव्हर पिच आहे. अप्रतिम फटका, पण क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि सुमितने सुंदर झेल टिपलाय. बॅक टू बॅक विकेट. षटकाराचं उत्तर बॅक टू बॅक 2 विकेट घेत असताना अप्रतिम स्पेल टाकलाय तो गोलंदाज विजयने. पाठलाग करायचा होता. 17 धावींवर 4 गडी बाद आणि तिथून मात्र अक्षरशः कृष्णा सातपुते सामनाचा खेचून आणला आपल्या संघाच्या बाजूने आणि वैयक्तिक अर्धशतक सुद्धा झळकावलं. 53 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये कुठल्या. तशा कृष्णा सातपुते आणि 1983च्या वर्ल्ड कपमधला भारत वर्सेस झिम्बाब्वेमधल्या कपिल देव निखनची गरज आहे मैदानावर आराध्य 11 या संघाला. खोदून काढायचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूत षटकार निश्चित ठोकला फलंदाजाने, पण तो आनंद जास्त वेळ तो टिकवू शकला नाही, तो पुसंग टिकवू शकला नाही आणि त्यानंतर अक्षरशः 2 धक्के दिलेत आणि नंतर मात्र विजयने मागे वळून बघितलं नाही. अप्रतिम स्पेल टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. फक्त धावा खर्च केले त्या षटकात 6 आणि 2 सफल तो आपल्या नावावर करतोय. 2 फलंदाज तो बाद करतोय आणि संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर अंकित झाली आहे. ती एकूण 23 धावा धावफलकावर. त्यामुळे समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे ती आराध्य 11 या संघाला. मच्छिंद्र सुकाळे साहेब यांचे आगमन होत आहे. सांबरगणी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, सरपंच आहेत. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या या पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर. सुस्वागतम. शुभ सकाळ. सकाळची वेळ, पहिला सामना आणि हातामध्ये गरम गरम चहा, म्हणजे सुस्ती तर उडतेच पण एक नवीन उमेद मिळते प्रत्येकाला नवीन काम करण्याची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित. ओव्हरपिच चेंडू होता. अप्रतिम फटका. टायमिंग सुंदर आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ चेंडू तिथे कव्हर केला. तोपर्यंत 2 धावा.
सिंगल डबलने मात्र काहीच फरक पडणार नाही आरती 11 या संघाला खेळत असताना, तर म्हणजेच ज्योती एंटरप्राइजेस या संघासमोर षटकार आणि चौकारच ठोकावे लागतील. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून जेव्हा फलंदाजी केली जाते तेव्हा मात्र थोडंसं कठीण होत आहे मोठे फटके मारण्यासाठी, षटकार चौकार मारण्यासाठी. स्लोअर वन चेंडू, क्रॉस बॅटेड शॉट आणि क्षेत्ररक्षक जज करतोय. सुंदर झेल. सुमितला अजून एक यश मिळते. फलंदाज बाद. झाल्या बत्त्या चेंडू रिलीज करताना असं वाटलं की वेगवान चेंडू येतोय की काय सुमितकडून, कारण त्याने रिलीज करताना चेंडू ज्याप्रमाणे पर्टिक्युलर आवाज त्याच्या तोंडात ऐकायला मिळाला, असं वाटलं एनर्जी त्याने युटिलाइज केली, पण त्याने स्लोअर वन चेंडू टाकला, म्हणजे फसवले ते फलंदाजाला. असा एक सरप्राईज करणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज सुमितकडून. चांगली गोलंदाजी करतोय आणि निश्चित म्हणजे की ज्योती एंटरप्राइजेस या संघाने पूर्णपणे दबाव टाकलाय आराध्य 11 या संघावर. धावसंख्या कायम, धावफलकार तुम्ही पाहतात अंकी जर एकूण 25 धावा, 25, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर, मिड ऑफ चेंडू एक्झिक्यूट केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव येते या चेंडूवर आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 26 धावा, मिसफील्ड आणि अजून एक धावा ॲड होईल धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 27, 27 धावा. सुमितचा सेकंड स्पेल आहे. सुमितने पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा खर्च केल्या, एक सफलता आपल्या नावावर केली आणि तोच सुमित सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये 8 चेंडू आणि 43 धावांची गरज. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. इनसाइड एज, गोलंदाज सुमित सुद्धा चेंडूवर जातोय, कारण त्यांना माहिती आहे की सामना थोडंसं दूर निघून गेलं, पण कॅज्युअली राहणं तेवढंच थोडंसं चुकीचं ठरेल. कारण रन रेट, येस, कारण लीग फॉर्मॅट आहे, रन रेट खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढ्या तुम्ही कमी धावा इथे खर्च करणार किंवा धावा वाचवणार तेवढ्याच तुमचा रन रेट वाढणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जास्त कॅज्युअल राहू नका. 2 धावा कंप्लीट होत्या त्या चेंडूवर, धावसंख्या 2ने पुढे सरकेल. एकूण अंकी झाल्या त्या 29 धावा. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचबरोबर 5व्या षटकाची समाप्ती होते. 29 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र समीकरण उरलं आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती मैदानावर 41 धावांची. फलंदाजी करणारा जो संघ आहे या संघासाठी सुद्धा सूचना आहे. बघा, लीग फॉर्मॅट आहे, आपण आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करा, कारण लीग फॉर्मॅट असल्यामुळे जेवढा तुम्ही धावा जमवाल तेवढा तुमच्या रन रेटवर इम्पॅक्ट होणार, रन रेट तुमचा तेवढा वाढणार. तुम्ही जर एकदम लूजपणे जर सामना हा सोडला तर निश्चित त्याचा फरक, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या रन रेटवर पडू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढच्या सामने तुमच्यासाठी त्या उपयोगी ठरू शकतात. निर्णायक षटक सोपवले गोलंदाज अर्जुनकडे. कौरव आणि पांडवांच्या युद्धात आपण बघितलं की अर्जुनाच्या खांद्यावर त्या युद्धाचं दायित्व आलं होतं, पण इथे सामना खूप दूर आहे. ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करतोय हा फटका, षटकार. दोन चेंडू 2 अप्रतिम षटकार विवेकने वसूल केले. त्याला माहिती आहे की आपला रन रेट आपल्याला जर अजून इन्क्रीज करायचा असेल ना तर या षटकामध्ये तुटूनच पडायचं गोलंदाजावर. 2 चेंडूचे 2 षटकार पाहतोय आपण विवेकच्या बॅटमधून. 4 चेंडूत 29 धावांची गरज. लिडिंग ए चेंडू हवेमध्ये आणि ड्रॉप. विवेकचा झेल सोडलाय आणि मिळते ती फक्त एकच धाव विवेकला. एक धाव मिळते ती आराध्य 11 या संघाला. धावसंख्या 1ने पुढे सरकेल.
एकूण अंकित झाले ते एकूण 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक निर्णायक म्हणजे शेवटचा मार्गस्थ आहे, 6वं मार्गस्थ आहे. अजूनही मैदानावर 3 चेंडूंचा खेळ या इनिंगमधला शिल्लक आहे. धावसंख्या 42, 3 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 28 रिक्वायर्ड फ्रॉम द 3 डिलिव्हरी. नेक्स्ट मॅच पुढचा चेंडू. थोडासा वेगळी सीम वापरली या चेंडूसाठी. रिलीज पॉईंट थोडासा वेगळा होता. पुल करण्याचा प्रयत्न पंच सिग्नल इथे करतात 22, कारण बॅटच्या खालून चेंडू निघून गेलाय. तुम्ही तुमच्या आता गावामध्ये एखाद्या कट्ट्यावर क्रिकेट खेळत नाही आहात, तुम्ही लीग फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत, मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मॅच अशी सोडून जाऊ शकत नाही तुम्ही. सामना तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल. माहिती आहे तुम्ही की स्पर्धेमध्ये तुम्ही पराभूत होणार असं तुम्हाला वाटतंय, पण सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सोडायचा नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. दिस इज नॉट गुड क्रिकेट, नॉट अ डिसिप्लिन. हो, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. दोन्ही चेंडूमध्ये सीम थोडीशी वेगळी वापरली गोलंदाज अर्जुनने. थोडासा क्रॉस सीम ॲक्शनने गोलंदाजी केली दोन्ही चेंडूमध्ये आणि दोन्ही चेंडू डॉमिनेट केले फलंदाजाला. 1 मोर डिलिव्हरी लेफ्ट. अजून एक डॉट. ॲक्शन रिप्ले. मागचे 3 चेंडू एकाच टप्प्यावर कॉपी आणि पेस्ट केलेत गोलंदाज अर्जुनने आणि 3 चेंडू निर्धाव टाकलेत. षटक समाप्त होते 6वं आणि 6 षटकाखेर आपण धावसंख्या जर बघितली तर एकूण अंकी झाले ती एकूण 42 धावा धावफलकावर, 43 धावा धावफलकावर. आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. 70 धावसंख्येचा पाठलाग इथे झालेला नाही आहे आणि खूप मोठ्या फरकाने इथे मात्र सामना खिशात टाकला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे तो ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. रन रेटमध्ये निश्चितच मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल या संघाची, याच्यात मात्र शंका नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. मच्छिंद्रजी सुकाळे साहेब यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. नाणं विशिष्ट नाणं बनवण्यात आलंय. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आणि एका बाजूला यंगस्टार पोलादपूर जे मुख्य आयोजक आहेत असं नाणं बनवलं गेलंय. नेक्स्ट मॅच पुढील सामना जो असणार आहे नरवीर ग्रुप उमरट संघाचा कर्णधार आणि ज्योती एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार या आणि सामनावीराचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही आपण प्रदान करूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करतोय अभि केसरकर, ज्याने मात्र धावा बनवल्या 40 आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 2 गडीही बाद करण्यामध्ये जो यशस्वी ठरला. कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्याला प्रदान करूयात. सिक्सरचं आकर्षक असणारं जे इनर आहे आणि त्याच पद्धतीने आकर्षक एक बॅग. मॅन ऑफ द मॅच साठी मॅच टाइम जी मात्र चंद्रकांतजी शेट्टे यांचा ब्रँड जो घाटकोपरमध्ये आहे त्याची मॅच टाइमची टी शर्ट्स आपण देतोय. एक आकर्षक बॅग दिली जाईल. त्याच पद्धतीने इनर्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आणि एक आकर्षक मोमेंटो जो आपण देणार मॅन ऑफ द मॅच साठी. सिक्सर विकाजी यांच्याकडूनही आपल्याला आकर्षक बॅग मिळाली आहे. सिक्सर सुप्रीमो केतनजी सेठ